माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. म्हणा सगळेजण म्हणा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 कुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पान नंबर 12-13. माझ्या मागं सगळे म्हणायचे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाश सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावी भवबंधनी सोडवावे सकळ देवाधिदेवा
कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी पाहे पाद भजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे रावो चालवे आपुल्या पाडे कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित पतित पतित परिमिती वाचा पतित परी तू आपुली सत्ता मज करावे सरता नाही चित्तशुद्धी स्थिर पायां पाशी बुद्धी कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तुका म्हणे किती बोलो अपराधाचा केलो तुका म्हणे किती बोलो कैसा मी एक परी तू आपुले सत्ता मज करावे सरता ओ नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना
मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तक केशवः पाराशर्यवचः सरोजममलम् गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमला प्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः
वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः कुण्डलीक वरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेवकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। अध्याय 6. मग राया ते म्हणे संजयो तोची अभिप्रायो अवधारिजो श्रीकृष्ण सांगते आता जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे ती तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही कैसी दैवाची धोरी हेळिजे जैसे तानिलिया तोय सेविजे ही तेची सेवी करुणी पाहिजे तव अमृत आहे तैसे महात्मा झाले हे आडमुठी तत्व फावले तव घटकास्ते माहितले हे न कुसुरते तया संज्ञा येणे बोले रायाचे हृदय चोदवले हे अवसरी आहे घेतले कुमारांच्या हे जाणूनी मनी हासल म्हणे म्हातारा मोहे नाशिला एरवी बोलू तरी भला दहाला अवसरी येईल रीते तैसे कैशेनी होईल जातींधा कैसे पाहिल देवींचे रुतोषी होईल म्हणून विहे हरी आपण चित्ती आपुल निकिया करी संतोषला जे तो संवादू पावला श्रीकृष्णार्जुनांच्या तेणे आनंदाचे निघालेपणे साभिप्राय अंतकरणी आता दरेशी बोलणे घडेल तया तो गीते मादी षष्टींचा प्रसंग असे आयणीचा जैसा क्षीरानवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जय विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार घडले का हे आदी प्रकृतीचे सवणे जे शब्द ब्रह्मासीन बोलणे जे ध्वनी गीतावतीचे ठाणे प्ररोह पावे अध्याय 6 वरी साहित्याच्या बरोबर सांगितले म्हणून पैसावा चित्तदेवनी माझा मराठाचे बोलू कौतुके खरी अमृताचे ही पहिला दिवके ऐसे अक्षरे मिळविन हे कोडीपेकिनी पाडे दिसती आजीचे रंग थोडे वेगळे परिमळाचे गीत मोडे जयाजनी ऐकाळपणाची या लोभात ही श्रवणीची होती जिभात बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्द तरी विश्वश्रवणाचा परिरचना म्हणजे असो हा तुमचा ध्यानाची भाव जाय परिमळाचा हा तुझ होईल नवल बोलती रेखेची वाहणी जे गदाडोळा पुरू लागे धणी ते म्हणते वडले खाणे रूपाचे हे जे संपूर्ण पद भारे तेच मनची धावी बाहेरे गोर भुजाई आविष्करे अलिंगावया ऐसे इंद्रिया फुलाईया भूमती परितू पदसी पडीची बुधावी ऐसा ऐकला जगी देवळी सहस्रकूल ऐसे शब्दाचे व्यापकपण देखील साधारण पाहतया भावज्ञा भावचे गुण चिंतामणीचे हे श्रुत्या बोलांची ताटे भरी वरी कैवल्य सेम वरिली ही प्रतिपत्तीन्या केली निष्कामाची नातात्मक भानित्य नवी तेज करुणी खाण दिली जो इंद्रियाचे चोरणी देवी तयाशी भावे हे श्रवणाची पांगवी वीण श्रोतिया व्हावे लागे हे मनाची जांगे भोविजे का आज बोलाची वाली फेडिजे आणि ब्रह्माची अंगात हाडिजे मग सफेदी सुरवाडीजे स्वाची माझी
ऐसे हळवार पण जरी येईल तरीच हे उपयोगात जाईल. एरवी आठवी गोष्टी होईल मुठी या भैर्याची परिचय स्वतः घ्यावे न लगे श्रोत्यांचे कडसावे. ज्याधिकारे स्वभावे निष्काम काम जी आत्मोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची पुरुंडी हे वाचून चिंची गौरी नेहणते आणिक जैसा वायची चंद्र नोळखीजे तैसा प्राकृती ग्रंथ आणिजे आणि तो हिमांशीचे खाजे चकोराचे ऐसा सज्ञानाशी तरी ठाऊ आणि अज्ञानाशी आण गाऊ म्हणून बोलावं या विषय पाहावं शेष नाही. परी अनुवादलो मी प्रसंगे हे सज्जनी उत्साहावी लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोप दिले ते बुद्धी ही आकळता सांगडे म्हणून बोली पाय सांपडे कैसे निवृत्ती कृपादी पोजेडे जैसे नवी ये जिठीन पविले ते जिठीन देखिले जय संजी राहिले ज्ञानवळ ना तरी जे धातू आदाहीन जोडे हे लोहिंचे पंधळ सापळे तरी दैवयोग चढे परिसुहाता ऐशी सद्गुरु कृपा होय तरी कैसा काया पुनोरे म्हणून जे अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे येणे कारणी बोलेन बोली रूपाचे रूप जावीन अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवे ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातो तो म्हणे पार्था दत्तचित्तो होई आता. श्री भगवान वाच अनाश्रिता कर्मफलं कार्यं कर्म करोति हा संन्यासी च योगी च न निरग्निरचाप्रियः. ऐके योग्य आणि संन्यासी जनी एकच शिनाने धणीमानी एरवी विचारते जो दोन्ही तो एकच ते सांडिले या नामाचा भासू तरी योग तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी जैसे नामाचे ने नारीसेपणे एका पुरुषाचे बोलावणे का दोही मानवी जाणे काय छाया ना तरी कटी उदक सहजे परिशिनाना घटी भरीजे तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे ऐके सगळा संमते जगी अर्जुना पाहितो जीवी जो कर्मी करून रागी नोहेची फळे ऐशी मही उद्भिजे जनीय हमृतीवेण सहजे आणि त्यांची बीजे प्रक्षिणा तैसा अन्वयाचनी आधारे जातीचनी अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे ते तैसे जीवचित करी परी साठोपून हे शरीरी आणि बुद्धी हे करून फळवेरी जायची नाम ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियशी तोचे भरोशेनी योगेश्वर वाचून उचित कर्म प्रासंगिक तयाचे म्हणे सांडावे बद्धक तरी टांगोटांगी आणि मांडीची तो जैसा खेळून आले कुयकू सभेची लागली आणि कू तैसे या ग्रहाचा पायकू चंबिवाया ग्रहस्थाश्रमाची ओझी कपाळी आधीची आहे सहजी तिथेची सहज वाढ भिजे सैसे पुढती म्हणून अग्निसेवान सांडिता कर्माचे खान मुलांडिता आहे योग सुख स्वभावता पणपांचे यम संन्यासमिती प्राहु योगम तमिद्धि पांडव नहि संन्यास्त संकल्पो योगी भवते कश्चन. ऐके संन्यासी तोची योगी ऐसे एक वाक्य त्याची जगी गुढी उभविले नाही शास्त्रांतरी जे संन्यासीला संकल्प तुटे तेथे ते योगाची सार भेटी ऐसे अनुभवाचे घटे साची जया. आरुरोक्ष मुनियोगम कर्मकारण मुच्यते योगारूढस्य शैव क्षमकारण मुच्यते. आता योगा जळाचा निमथा जरी ठाकावाची पार्था तरी सोपाना या कर्मभता चुका धणी येणे मनी माचनी तळवटे रेगे आसनाची पाऊल वाटे हे प्राणायामाचनी आडकाठेवर उतागा मग प्रत्याहाराचा झाडा जो बुद्धीचे आहे पाया निसरडा जे हटे सांडिती होळा पडेल ग तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नक्की लागेल ढाळे ढाळे वैराग्याची ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणाची पैसा क्रमी ध्यानाचे निचवरे सांडेदव मग त्या मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव येत साध्य साधना केवळ समरसे होय येत पुढील पैसू पारखे मागील स्मरावे ते ठाके ऐशे सैशे भूमिके समाधी आहे येणे उपाय उभारू जो निर्वधी झाला प्रौढू त्या जया चिन्हांचा निवाडू सांगे नाही गे यदाहीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते.
तरी जयाच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांची ऐर झाला. जो आत्मबुधाच्या मोगरात घुडला असे जयाचे सुखदुःखाचे नियांगे झगडले मानस शिवणे घे विषय पायशी आले असे नरे घे काय म्हणून इंद्रिय कर्माच्या ठाई वाढेल तरी कही फळे तुझी चाळे नाही नित्य धणे असतेनी देहे तुला तो चतुर्थी दिशेने गेला तो जे योगागुण भला ओळखे तू ते ठटमण्यानंतर हे मज स्मो भू ऐकता सांगे दयाशी अंगता कवणे दिजे उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादये आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव विपुरात्मना. तेव्हा हा सोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवलना हे बोलणे कवणाचे काय भिजेल कवणे पैती येथ पै व्यामहाचे निषेधे वळिया विद्या निद्रित होईचे हे वेळी दुःस्वप्न हा भविजे जन्मवृत्तीचा पाठ्यवसांते ठेवू तैते अवधीची होय व्हावो ऐसा उपजे नित्य सद्भाव होतो हे आपण पांची म्हणून आपण या गातो की जसे धनंजया चित्त देवळी नाचिया देहाभिमाना बंधुरात्मनात्मनस्तस्य केनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. हा विचार अहंकार पांडुजे मग असलीची वस्तू होईले तरी आपली सस्ती सहज आपण केली एरवी कोट कीटकाची आपली तो आपण वरी जो आत्मबुद्धी शरीरे चारुस्थळी कैसे प्राप्ती वेळी वेळे निदैवांधळेपणाचे डोळे ते असते आपले डोळे आपण झांकी का कौन भ्रमलेपणे मी तो नवे गा चोरलो म्हणे ऐसा ना तिला छंदवंतकडे घेऊन टाके एरवी होय ते तोचे आहे परी काय केले बुद्धी दैशी नव्हे देखा स्वप्नीचे निघाये की मरी साचे जैशी ते शुकाचे निंग भारे नळगा भो निली येई मोहरे तरी जणे उढावे वरी ना पुरे मनशंका वायाची मानपुडे आठवे हे आवळे पिटांतून धरून ठाके म्हणे बांधला मी पुढा ऐशिया भावनीची आपडे खोडा ही मोकळ्या पायांचा चवडा गोवी अधिके ऐसा काजे विण्या तुडला तू सांग पा काय आणि के बांधला मगन सोडीत जरी नेला तोडून अर्धा म्हणून आपण चिरिकू जेणे वाढविला हा संकल्प हेर स्वयंबुद्धी म्हणे बापू तो नाथलीने घे जितात्मनः प्रशान्तश परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयो तया स्वांतकरणजिता सकळ कामोपशांता परमात्मा पर्वता दुरी नाही जैसा केळाळाचा दोष जाये तरी पंधरे त्याची होय तैसे जीवा ब्रह्मत्वा हे संकल्पलोपी हा गठाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळव जाण्या आकाशा ना ठाया तैसा देहांकारू नाथिला हा समूळ दयाचा नाशिला तोची परमात्मा संचिला तिचे आहे आता शीतुष्णाची वाहनी चेत सुखदुःखाची कडसणी इथे न समाती काही बोलणी मानापमानाची जे जे वाटा सुरी जाये देवते तेजाचे विश्व होय तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून एगेमेगोनी श्रुतीधारा ज्ञानरूपी जैशिया सागरा तैशी शुभाशुभे ईश्वरा नव्हती याने ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कुटस्थो यतेंद्रिया युक्त इत्युतो योगी समलोष्टाश्मकांचनः. जो हा विज्ञानात्मक भाव तया विरता झाला वाहू मग लागला जो पाहो तो ज्ञान ते तोचे आता वहा पोही जयशी ते करावे ठेल्या पैशी तुझन्विण ऐसा शरीरांची परी कौतुके परब्रह्माचनी पाडे तुते जेणे चिंतिले केंद्रिये गा तो जितेंद्रिय सहजे तोची योगयुक्त म्हणीचे जेणे साने थोरण वेणी जाई कवणे काळे देखे सुनियाचा निखळ मेरू सुनी ढिसाळ आणि मोदियाच्या ढिखळ की सैशेची मानी पाहता पुतेचे मोल थोडे ऐशी अनगरत्न चोखडे देखे दगडाची निपाडे निकडैसा सुहृन्मित्रा उदासीन मध्यस्थद्वेषबंधुषु साधुष्वपि च समबुद्धिर्विशेषते. हे सुहृद आणि शत्रू का उदासो आणि मित्रू हे
कल्पकैंचा तया बंधू कोण काह्यांचा द्वेषा कोण तयांचा मीची विश्वासा जयाचा बोध राहिला मग तयाची दृष्टी आजमोत्तम असे किरीटी काय पैसाचे कसोटी वाणी आगेचे ते जैशी निर्वाण सोडची करी तैशी दयाची बुद्धिचराची होय सम्याची उजे निरंतर जे ते क्षळंकाराची सुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया हवे म्हणून आहात वाचे झकवे आणि आकार छत्रे गापे पटा माझी दृष्टी दिशे तंतूची सैंगदृष्टी परितेक वाचून गोष्टी जी नाही ऐशाने प्रतिते हे गोष्टी ऐसा अनुभव जो आहे ते असे तोच समुद्रे अनायसे नव्हे जाणे यांचे नाव तीर्थ राहू दर्शनी प्रशस्ती खाऊ जयाचनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासही जयाचनी बोले धर्मुजे जटी महासिद्धी ते विये देखे स्वर सुखादिये खुळ जयाचा विपाय जरी आठविला चित्ता तरी दयापुरी उजिता हे असो दयाचे प्रशंसिता लाभू हाती योगी विंजित सततम आत्मानं रहसि स्थिरः एकाकी चित्तात्मा निराशे परिग्रह पुढे व्यापारे दिवसे मग आपण वाची आपण हे खंडित आयशा प्रतिकूल भेटी पाठाची सहजापरी काही योगी म्हणून ऐशा प्रधाने निष्पन्नाची लक्षणे आपले बहुतपणे शिक्षण केले रोज ज्ञानाचा बापू देवयाचा पिता टिकू या काव्यांचा सुंदरपूर स्वच्छी म्हणवाचे पेठे दहाच्या क्रमाचे हे दयाचे एका ठाकूचे गुणपुरे दयाचे यांनी केले आवड विशेषीचे वाणीचे म्हणून हे शिले मिळते आरा नावाचे घ्यायचे पाहता तरी विषयांचे म्हणून एक कायद्याचे म्हणून हे वाणी सांगून म्हणून कोणाची लक्षणे दावा निमिषेनिका बोलते ऐके त्याच्या भावची घडी हे ब्रह्मच्या पितृपुरी काही अजून पडे कोणी नाशलन म्हणून बोलणी नवे सपाचा लावणी हे नदी वेळवाणी शोभावल्या या संभावतू मोक्ष सुखाला मिळवू विपाय अनुभवायचा जाईल मी देई हा होईल कधी मग काय केले करिया घडीचा भागाने होते आपण घडून मुलीचे ना काही आपण घेवणीच्या शिकवण आहे आपल्या मनात सगळी असमय जोडी शिकली एक मनाची तावळाने झाले या काळात जनाची संयोगीशातील घातासने बोला म्हणणे अनेक सगळे एक भेटाने कानडे जयराम बाबा टोळे श्रीकृष्ण सुखाविनी पडे उद्रेगा हे सोय शिकले शिरोटी जैसे कटी वाढवली मग ते महावीर तुम्ही नाचलाय ऐसे जायचे म्हणतात ऐसे काही म्हणतात जय जयाचे लेखकाचे सुरेख भावानं काही शोध हे उपदेश होती झुंज परिवाराचे भोजनाचे प्रती आवडीने लागली व्यसनाने शिरवी विषयाने भरली जयतिकाई म्हणून भावात पैसा अर्जुन मैत्रीचा वासा ती सुखे शृंगार या माणसा जपणतो यावरी आपण पुत्र जरी तुझ्याची सुत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्रया झाली गोपाळांना मिळवली जे पीठिका होय सख्याची पार्थवादी शाद्री तेथींची मातृकागा पाशींची गोसाई वर्ण वाणीचे मग पायिकाचा गुण घ्यायचे ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी पापान रागे भजे जे प्रिय तुम्ही मानिजे ते पतिविनी काय न वाणिजे पतिव्रता कैसा अर्जुनचे विशेष तवा कैसे आवडले माझ्या जीवा जे तो त्रिभुवनांच्या देवा काय तनु झाला जयाचे आवडीचे पांगे अमूर्ती ही मूर्ती वांगे पूर्णाय परी लागे जायची तव श्रोते म्हणते दैव कैशी बोलाची हवाव काय नादाचे हनबरोबर जुळून आली हा हो नवल नव्हे देशी मराठी बोलचे तरी ऐशी वाणे उमटता ह्या काशी साहित्यरंगाचे जैसे उन्मेष चांदणे तार आणि भावार्थ पडे गार एक श्लोकार्थ कुमुदनी फार सळे होती ताडचिन चाडा करी ऐशी मनोथी थोरी तेणी वेळेनंतरी ते धूर आला ते निवृत्तीना थे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडवकुळे पाहिले कृष्णदिवशी देवकी अवतरी वाहिला यशोदा साहेसे पाळीला शेखी उपयोगा गेला पांडवासे म्हणून बहुदेश वळगावा गाव स्वरूप पाहून व्हावा आई सोसुता सदैवा प्रेज्ञा हे सुकथा सांगी वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्हयांगी न ठक्की माझ्या एरविया लक्षणाच्या निसारा मी अपाडपीर अपुरा पीप तुमचे नि बोले अवधारा थोरावे जरी जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्ममिया वहिजल काय झाले अभ्यास गेले सांगितले म्हणून कोणाची कहाणी ऐक
ऐकून श्लाघित असो अंतकरणी ऐशी झालेपणाची श्रियाणी कायशी देवा हे अंगी म्या होईल का हे तुले गोसावे आपलेपणे किजो का तव हसोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणते देखा संतोष एक न जोडे तवचे सुखाचे सैन्य साखडे मग जोडिल्या कोणेकडे पुरेसे कैसा सर्वेश्वर बळिया शिवते म्हणून ब्रह्म होय तू कौतुके करी कैसा भारे तुला पिके दैवातेनी जो जन्म सहजराज्यासाठी इंद्रिय काही महाग भेटी तो अजून के तुला घेट येते बोलहीनसा आहे मग ऐकाचे पांडवा म्हणितले म्या ब्रह्म होवावे असेशी दैवे अवधारले ते थैशीचे विचारले ज्या ब्रह्मत्वाचे डोळे झाले परी उदरा वैराग्य आहे बुद्धीजिया एरवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य संताचे निभरे जे सोहमभाव मोहरे मोडून आला म्हणून ही प्राप्ती फळी फळतात या अशी वेळ न गेला आता तोय विरक्तोय सानंता भरवसा झाला म्हणे जे जे अनंत आलं ती प्रारंभी या फळेल म्हणून सांगितलं वचल अभ्यास व्हाया ऐसे गुरुने हरी म्हणितले दिवसरी अर्जुनाव झाली पंथराजो हे दरच्या पुढी दिसती वृत्ती फळाच्या पुढी हे मागीच्या कापडी महेश्वरनी पै रोपिंदे वहिली आडव्या काची घाली तिचे अनुभवाच्या पावली धरून फुटला यातून उधाची उपारे धाव घेतली कसे हे सकळवारे सांगूया पाठीमध्ये मिळाले साधकांविषयी झाले आपण घोरावले पण ते हा माणूस देखील ते लहान शिजे रात्रीचे स्नेही बाकी ये चालता पावली पडे ते त्या पोरगाचे खाणी पडे आव्हांड्या तरी थोडे सुख निघे क्रिया मोहरा हे जे कश्मीरच्या घरा निश्चळपणे धनुधरा तारण्याची ते येणी मानलेल्या ठाया जायचे तो गाव आपली होईल हे सांगू काय सहज जाणशी तू हे जे बाकी म्हणते तेव्हा तरी ते पण तुम्हा काय संपूर्ण काढावा बुद्धी तेव्हा प्रश्न म्हणजे यायचे हे संकल्प कोणी कायचे आम्ही सांगत असो आपल्याचे बरी खुशी तुवा प्रतिष्ठाप्य ते नाट्यस्थितं नातिनीचं चैलाजनकुशोत्तरं तरी विशेष आता बुद्धिजल परिचय अनुभव उपयोगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे जे ताराणुकीचे निकोडे बैसलिया उठून आवडे वैराग्याशी दुणीवचडे देखलिया जे जो संती विश्वीला ठावू संतोषाशी सावावू मना होय उत्साह धैर्याचा अभ्यासूची आपण याचे करी हृदयाचा अनुभवरी ऐशी रम्यपणाची थोरे खंड जेथ जया अडजाता पार्थ तपस्या मनोरथा पाखांडिया असता समूळ होय स्वभाव वाटेता तरी वरपडा झाला उचिता तरी सकामू ही परिमाग होता निभो विसरे ऐश्वरी हाती येते राहावी प्रमदयाचे बैसवी थापटुनी चेवी विलक्ती ते हे राज्यवर सांडिजे मग निवांता इथे शिजे ऐशे श्रृंगारी ह्या उपजे देखत खेमू जे आणि माने भरवंट आणि देशाचे अति चोखट तेथ डोळा दिशे आणि एक पहावे जे साधके असते व्हावे आणि जनाच्यानी पायरवे ढोळेचिना जे अमृताचिनी पाडे मुळाही सकट गोडे जोडचे दाटे झाडे सदा फळते पाऊला पाऊला उदके नुसता काळी सोखे निर्झरे काय विशेषे सुलभे जेथे हा हात हळू माळू आणि जे तरी शीतळू पवन आणि निश्चळू मंद झुळके बहुत करून निशब्द दाटणविके श्वापद शुक आणि षटपद तेवती नाही पाणी लगे अंशे दोन्हीचारी सारसे कवणे एक वेळे बैसे कोकळी हुका निरंतर नाही तरी आली गेली काही हो तुका मैरे आम्ही नान म्हणून परी अवश्य पांडव ऐसा ठाव जोडावा तेच निगुड मठ होवा का शिवालय दोही माझी आवड येते जे मानले होय चित्ते बहुत करून एकांते पैसे जे गा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहेल ते त्याच्यावे असं नाही शे वरी चोखट म्हणून शेवडी माझी दूध वस्त्राची घडी तळवटी मोडी शांकुर सकोमळ सरीसे सुबुद्ध राहत या पैसे एक पाडी तैसे वजा घाली करी सावया चुंच होईल करी अंगान डोलेल नीच तरी पावेल भूमिदोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे भाऊ असो होवावे असं नाहीसे तत्रैकाग्रं मन कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात योगम आत्मविशुद्धये मग तेत आपण एकाग्रंत करणं करुणी सद्गुरु स्मरण अनुभव जे स्मरतनी आदरे सभाय सात्विक भरे जो काठिण्य भावाचे विषयांचा सुरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाचे घडी घडे ध्यामजे ऐशी ऐक्य हे सहजे पावे तव राहिजे मग तेणीचे बोधे बैसे
जे असनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवन धरी आयशी अनुभवाची उजळी होऊ लागे प्रवृत्ती मागुती मोहरे समाधी आई लाडी उतरे आघव्या अभ्यास उसरे बैसत घेवो मुद्रेची प्रौढयशी तेची सांगिजेला आता परियशी तरी उरुया जगनाशी जोडून घाले चरणतळे देवडी आधार धर्माची पुढी सुघटिते गाढे संचयी पा सव्यतो तळी ठेविजे तेणे शिवणीमध्ये पिढीजे वरी बैसतो सहज वाम चरणू गुज मेंढरातून ती चारी अंघोळी निघुती ते साठ प्रांते सांडून या माझी अंघोळी निघे तेच डांचेची उत्तर भागे नेटीचे वरी अंगे पेल नेली उचलली का नेणीचे तैसे प्रष्टांत उचलीजे गुल्फद्वय धरीजे तेणीची माने मग शे संचू पार्था अशेषी सर्वथा पाशणीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाणे मूळबंधाचे लक्षण वज्रासना गौण नामयाशी आयशी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे ते तापानुअंतुलेकडे ओढू लागे समम काय शिरोग्रीवम धारयन्नखिलं स्थिरः संप्रेक्षणाशिकारं त्वं दिशाशनुप्रियं तव परसंपुटापैसे वामचटी पैसे बाहुमुळे विषय होईवाडे माझुवारी कंडे श्री कमल होईवाडे नेत्रद्वारे कवळेला पाहते वरचली पाटे घळते तळ्यांची तळी पिंगाळते हे दाटून मिरित स्थिती पूजितया दिढी राहुनी आमकडीकडे बाहेर पावली घाली कोडे ते ठाई ठाव पडे नासागड पिढी असे आमच्या चियचे बाहेर मागुचे होते म्हणून हे आणि आज हे दिठीचे तेथींची होय आता दिशांची भेटी घ्यावी कारूपाची वाट पाहावी हे जाड सया धुया सया मग कंठणाळाटे अनवटी हळूची दाटे ती गाडी होऊन नेहटे अक्षतळे माझी घंटी घालोपे वरी बंधू आरोपे तो जाळंदरू म्हणे पे कुंकुमरा नाभीवरी पुखे उदर हे धोके अंतरी भाग्य धैकोठू स्वाधिष्ठानावरची गाठी नाभिस्थान तळवटे बंधूकडे किरटी ओढ ह्याणातो आयशी शरीरा बाहेरीकडे अभ्यासाची पाखरे पडे तवांत त्रायमोडे म्हणून धर्माची प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चित्तो युक्ताशीतमत्परः कल्पनानिमे प्रवृत्ती शमे अंगमनविरमे सावियाची क्षुधा काय राहिली निद्रा किवती गेली हे आठवणी हारपडे सेवेगा जो मूळ म्हणजे कुंडला अपान माहुता मुरडला तो सभेची वरी सांकडला धरी फुगू शोभलेपणी माझी ओवायला ठाई गाजी मणिपुरेची झुंजे राहुनिया मग थांबली भाऊपुळी सई घेऊन घर ढवळी बाळपणाची कुलपुळी बाहेर घाली भीतरी वळीनं धरी कोठ्या माझी संचरे कपित्वाचे धारेवरून नदी धातूंचे समोर उलंडी मेधाचे पर्वत फोडी आंतरी मज्जा काढे स्थिगत नाडीचे सोडवी गादरांचे विघडवी साधकाचे भेट सावेकडे बिहावे ना व्याधीची दाबी सवेची हारवी हा प्रत्युकालवी पाठ तवेरीकडे धनुजा आसनाचा उभारा शक्तिकरी उजगरा कुंडलींते नागिणीचे फिरे कुंकुमे नहाले वळण घेऊन आले सजदैसे अशी ते कुंडलिनी मोठी औट वळणी अधोमुख सटपिणीने दिली असे विज्वलतेची विडी वन्नीज्वाळांची घडी पंधरियांची चोखडी घोटी जैशी तैशी सुबत दाटली कुटी होती दाटली जे वज्रासनीची मुठली सावध होय तेच नक्षत्र देशी उलंडले तेही सूर्यांचे आसन मोडले तेजांच्या बीज रोडले रेशी तैशी वेड्यांची सोडीची कौतुके अंग मुडीची कंदावरी शक्ती उठली दिशे सहजे पोटा दिवसांची भूक वरी चेविली ती होय मिक्ष मग आवेशे पश्चिमुख उजू तेच हृदय गोष्टी जो पवन भरे गिरटी त्या सगळे याची मिठी देवरी घाली मुखींच्या ज्वाळी तळीवरी कावळी मांसाची वडवाळी आरोग लागे जे जे ठायस मांस ते हात थोडे घाऊस पाठी एक दोन्ही घास हियाची फेरी गळी हातवा शोधी उर्वींचे खंडपेरी झाडा गे संधी प्रत्यंगाच्या अधोमुक्तरी सांडी परिनिखींची सत्व काढी त्वचा धुवून जडी पांजरीशी आस्तीचे नळे नेपे चिजांचे शिर ओपे तो बाहेरी विरुड करपे रोमबीजांचे मग सप्तधातूंच्या सागरी तहानेरी घोट भरे आणि सवेतून हाळाकरी खडखडीत नासा फुटून निवारा तुझा मुळे बारम तू गचे धरुणिमा घरांत घाली
ऊर्ध तळून ते खाचे त्या ठेवा माझी चक्राचे पदरवरती एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परे कुंडली नावे कृषित होती ते तया ते म्हणे पुरवती तुम्हीची काय थे आयचे पार्थिव धातवा घरी आरोग्यता काही नरुवी आणि आपाचे तो ठेवी पुसवनिया ऐशी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण झाये मग सौम्य होऊन राहे सुष्मेपाशी ते तृप्तीचेनी संतोषे गरळचे ओमी मुखे येणे ते त्यांनी पीव ठे प्राणुजे तो अग्नियातून निघे बरी पैसा भाई म्हणून लागे हे वेळे कसो बांधे अंगे सांडली पुढचे मार्ग मोडती नाडीचे नवेल पण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही विडा पिंगळ्या एकपट्टी गाठी ती सुटती साई पदर पुढती मग शेषी आणि भानू ऐसा कल्पी जो मानू तो वातीवरी पाहून विंशतांचे बुद्धीची पुढी घाबरे परिमळू घाणी उरे तोही शक्ती सरसंचरे मध्यमी माझी तो वरटे कटून ढाळे चंद्राब्जाचे तळे कान ओढून मिळे शक्तिमुखी येणे नाळ केस भरे तो सर्वांगा माझी संचरे माते तुमरे पाण पाहून तातली मुशी मेळ विपुरी जाय जैसे मग कोंदली राहे से उतरणी तैसे पिंडाचिनी आकारे ते कळाची का उतरे वरी तुळेचिनी पादरे पांघुरेसे करुणी आहे गवस्ती मग घटली आदिप्ती धरू नये ऐसा हात तुरी कोरडा गजेता असे पातोडा तो झोडून जाय कोंडा दिसा होय मग काश्मीरचे स्वयंभ का रत्नविजा निघाले कोंब अवय पाणीचे भांब तैशीचे नाकरी संध्या रागीचे रंग काढून वळले ते अंग इंतज्योतचे लिंग निर्वाळले कुंकुमाचे हरिवर ते दर्शाचे होतीवर माझं पाहता सावेवर शांतीचे ते संतोषदृष्टी लोप धावली जैसे तो चंपकाचा कळा ते अमृताचा पुतळा नाना सारचीचा मळा कौतुळीचा भोकाचे शारदी तिने बोले चंद्रबी पाहिलेले का तेजीचे मूर्त बैसले असनावरी तैसे हिरीर होये जे वेळी कुंडली चंद्रपिये मग त्या भेट तांदुका वरदकी तरी बहुळे कारुण्याची गाठी गडी लोपली उडे बाळाच्या रात्री पिढीवरी एरवी बाळाचा वळार्थ करी धैर्याची थोरी निरुपम कनकधुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी नके तैशी बरवे नवी नित्य दात ही आण होती परी अपाडी सानिजती जैशी दुबाई पैसे पांती हिरयांची माणिकिकांच्या कणिया साव्याची अनुप्रमाणिया तैशिया सर्वांग धोची आणि या रोमांचिया करचरण तळे जयशिका रातच परे आखाळे होते डोळे काय सांगू निडाराचे निकोंदाटे मोती नावाची संपुटे मग शेवणी जैशी उचटे सुट्टी पलवांची तैशी पाटियांचे कवळे न समाये दिटी दाखवळणी निघोप आहे आदिलीची परी होय ना कवळी ती ऐके दे होय सोनियाची परी लाखवे हे वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही मग समुद्रात निगडीत देते स्वर्गींचा आलोच्य आहे की मनोगत ओळखे मुंगीचे पवनाचा वारी कवळकी चाले तरी मुलगी पाऊल न लगे येणे येणे प्रसंगी येते बहुतांश सिद्धी आयके प्राणाचा हात धरून गगनाची पावटी करून माध्यमेची धादू राहून ध्येयाली ते कुंडलिनी जगदंबा ते चैतन्य चक्रोची शोभा जया विश्वबिजाच्या कुंभा सावली केली शिंडलिंगाचे पिंडी जे परमात्म्या शिवाची करंडी जे प्रणवाची घोडी जन्मभूमी हे असोते कुंडलिनी बाळी हृदयांताजी तेव्हा अनाथाची गोडी चावळे ते शक्तीची अंगाला गेली बुद्धीचे चैतन्य होते झाले ते तेणे ऐकले हो मळू घोषाच्या कुंडी नाचित्रांची रुपडी प्रणवाची मोडी रेखलीची याची कल्पा तरी जाणीजे परी कल्पेचे कशी आणीजे तरी नेणू काय गायचे ते ठाई विसरून गेलो अर्जुना जेव्हा नाशू नाही पवना वाचा गगना म्हणून गुमे आकाश गंधुमू लागे तो ब्रह्मस्थानीचे वेगे सहजपटे आयके कमल गर्भाकारे जे मला काळ दुसरे जे चैतन्य हातुरे होऊन यशिजे तयार ह्याच्या परिवारी कुंडलिया परमेश्वरी तेजाच्या चितोरे विनियोगिरी बुद्धीची निशाके आत्मोने निके द्वैत चेतन देखे तेशी केले म्हणजे कांती हारविली मग प्राण्याची केवळ धारी ते वेळे कैसे गमरी म्हणावे पा उपाची पवनाची पुतळी पांगुरली होती सोनेसळी ते फेडून या वेळी ठेवली दिया नाथई वायूची अंगी झगडली दीपा दृष्टी निवडली का लखलकोनी हारपली वीज गमनी तैशी हृदय कमळवेरी दिशे जैशी सोनियाची सरी ना तरी प्रकाश वेळाची झरी वाहत आली मग ते रधमी पोकळे जिरारी का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे आता नादबिंदू निळे जे कळायुती मनाचा हन मारू का पवनाचा धरू ध्यानाचा धरू नाही परी हे कल्पनाची सांडी नाही हे परवडी हे महाभूतांचे पुढे आठवणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाचुंकीचा दंशू परी धावून गेला दिवशी श्री महाविष्णू त्या विहिताचे केडी ओढवडून यथार्थाची घडी झाडून उपलविली म्या जाणून घाई किसोते
युञ्जन्नैव सदात्मानं योगिनियतमानसः शान्तिं निर्वाणपरमा मदसंस्थामधिगच्छति. ऐक्यशक्तीचे ते जेव्हा लोपे तेव्हा देहाचे रूप हरपे, मग तो डळामयी लपे जगाचे. एरवी अधिकचे ऐसे सावयव तरी दिसे, परिवाहीचे विषय वळली होय. ना तरी कटळीचा गाभा कोणती सांडून उभा, का अवयवची नभा उधेला तू. तैसे होय शरीर तैसे म्हणजे खेचर, हे पर्वता चमत्कार पिंडजनी. देखे साधुका निघून जाये मागा पावलांची ओळ आहे. तेथ ठाई ठाई होय अनुवादिक, परितेणे काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया. लोपाचे भूतत्रया देहींचा देही, पृथ्वीची आ पृथ्वी आबाद ते जिरवी. तेजा ते पवन हरवीर ध्या माझी, पाठी आपण एक लावले परी शरीरांचे अनुकारे. मग तोही निगे अंतरे गगना मिळे, देवेळी कुंडली हे भाषित आहे. मग मारुताईचे नाम होय, परी शक्ती म्हणते आहे जवन मिळे शिवी. मग जालंधर सांडी ककारान फोडी, गगनाचे पाडी पैठू होय. ते ओंकाराचे पाठी पाहायचे तू गावठी, पसंतीचे पाहुटी मागा घाली. पुढे तन्मात्रा धोई आकाशाच्या अंतरी, भरती गमी सागरी सहिताची मी. मग उर्मद निरावली सोमभावाच्या बाया पसरुनी, परमात्म्या धवनी घे महाभूतांचे दोन्ही फटे. मग द्वैशी होय जोटे तेच गगनाचे फटाटे समरसी दिये. पै मेघाचे निमुखी मोडला समुद्रा का ओघी पडिला. तो मागोदाची सहाला पण पया, ते विपिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशी. ते एकत्व होय तसे पुंडुकुमरा, आता तुझे होते ते एकच हे आहे ते. ऐसे वंच निपुरते रेचना, गगनी गगन लया जाये. ऐसे जे काही आहे ते अनुभवितो होय तो हुनी ठाके. म्हणून तेथींची मातू न तडीची बोलाचा हातू, जेणे संवादाच्या गव्हान तू भेटी तुझे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्भधरी, ते पाहे पावे खरी धुरी ठेली. गुरुलता मागिलीकडे तेच मकराचे अंगण मांडे, सड्या प्राणसांकडे घटना येता. पाठी ते त्यांची तो भेसळता, त्याही शब्दांचा जीव मावळला. मग ते हैवरी आठू भविनला आकाशाचा, आता महाशून्याची आडोही जेत गगनाशी ठाव नाही. तेच तागा लागेल काही बोलाचाही या. म्हणून या खरा माझी सापडे ते कानावरी जोडे. हे तैसे नव्हे पुढे ते शुद्धी गाण, काही दैवे अनुभवीचे भाई तही आपण हे ठाकावे होऊन या. पुढची जाणीची नोईंची म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायांचे धनुजळा. ऐसे शब्दात्मा होते सरे ते संकल्पाचे आयुष्यपुरी. वारा यत्न शिरे विचाराचा, जे उद्विनेचे लावण्य, जे तुरेचे तारुण्य, अनादिचे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जे योगधुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्यगा, जे आकारांचा प्रांतू, तो मोक्षाचा एकांत, जे ताजे आणि अंत विरवून गेले. महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, ओंकारचे निज स्वरूप माझे. ते हे चतुर्भुज कोंभेली त्याची शोभारूपाशी आली. देखोनी नास्तिकी नुकिली भक्तोंते, ते अनिर्वाच्य महासुख व आपणचे झाले जे पुरुष. जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी, आम्ही साधन हे जे सांगितले त्याची शरीराची ही गेले. ते आपुळेची बापडे माळले या परब्रह्माचे निरसे, ज्या आकृतीचे निमुषे ओती राहिले तैसे दिसते अंगे. जरी हे प्रति ध्यानंतरी फाके, तरी विश्वची हे आगवी सांगते. तेव्हा अर्जुन म्हणे नके साठीची हे काळजे आपण आता देव, का बोलले तो पाव तो प्राप्तीचा ठाव. म्हणून घडे ये अभ्यासी जे जड होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येते. हे सांगितले याची रीती, कळले मज देवा गोठीची हे ऐकता. गोधूप जसे चित्ता, मान भवे तल्लीनता नोहेल केवी. म्हणून येथ काही अनारिशी नाही, करीना भवरी चित्त देई बोलाय का. आता कृष्णा तुवा सांगितला युगू, तो म्हणाला ते आला सांगू. परिणशिके करू पांगो योग्यतेचा, सहजे अंगी पूज तुली आहे. जे तुर्याची जरी सिद्धी जाये, तरी हाच मारून नाथही देव जैसे सांगतील तैसे आपण बी जरी ठकेलं, तरी योग्य ते विण होईल त्याची पुजो जिंचेशी धारण. म्हणून तुसाव्या झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. आवजव धारले जे साधन तुम्ही निरोप केले, ते आवडते भेसले फावशके. ती योग्य ते विण नाही ऐसे नाही काही. ते श्रीकृष्ण म्हणते काय धनुधरा, हे काचचे निर्वाण पर्याणीचे जे काही साधारण. ते अधिकाराचे ओढे विण काय सिद्धी जाय. पै योगिताची म्हणीजे
ते प्राप्तीचे अधीन जाणीजे काजे योग्य होऊन किये ते आरंभी फळे अरे तैसे काही सावियाची क्षणी नाही आणि योग्यतेचे काही खाणी असे नावे विरक्ती जहाला दे जन्मी तू तरी तोच नव्हे व्यवस्थित अधिक कार्य हे जुळाले आणि माझे एवढे योग्य पण तू तेही जोडे ऐसे प्रसंगी चांगडे फिरले त्याचे मग म्हणे पाहता ते ऐशी व्यवस्था अनिहिताची सर्वता गीता नाही नात्यश्नतस्तु योगोस्ती न चैकान्तमनस्तजा न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशीची वेळ केला तो नाही येत म्हणितला अधिकार्या अथवा ग्रहाचे बांधोडी क्षुधादृशा कोंडी आहाराचे तोडी मारून या निद्रेच्या वाटांवरचे ऐसा जोडीवेचे निवतरणे नाचे हे शरीराची नव्हे त्याचे मग योग कोणाचा म्हणून अतिशय विशेष व्हावा ऐसा बुधून व्हावा का सर्वता निरोधावा ही नको युक्त हार विहारश्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवते दुःख आहार तरी सेविजे परियुक्तीचे मापे मिळजे क्रिया जाताचर्ये तयाची स्थिती मापितला बोलबोलीचले मिथल्या पावली चालीचे निद्रे मानुतीजे सरेके जागणे जरी जाहले तरी व्हावे ती मितले येतुलेने धातुसाम्य संचले शरीर सहजे ऐसे युक्तीचे निहाते जय इंद्रिया उपी भाते तई संतोषाशी वाढते मनचे करे यदा विनीतं चित्तम् आत्मनेवावतिष्ठते निस्पृहा सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ऐरिकीची मुद्रा पडे तेव्हा दांत सुख वाढे तेथे सहजची योग घडे ना अभ्यासिता जैसे भाग्याचे भरसे उद्यमाचे निमिषे मग समृद्धीच्या तापसे घरगे तैसा इत्तिमंतू कौतुके अभ्यासाची मोहरा टाके आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभव दयाचा म्हणून युक्ती हे पांडवा घडे दया दैनवा तो अपोर्गींच्या राणीवाळण काळीजे यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमास्मृता योगिनो चित्तस्य युंजतो योगमात्मनः युक्ते योगांचे अंग पावे ऐसे प्रयागित होय बरवे तेत क्षेत संन्यासी श्रावे मानस दयाचे दयाचे युक्त तू म्हण तेही प्रसंगी जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वादिंती आता तुझे मनोगत जाणून काही काही म्हणून ते निके चित्त देऊन परसावे गा तू प्राप्तीची चाड वाहासी परी अभ्यासी दक्षिण होशी ते सांग पा काय बिहसी द्वारपणे तरी पार्था हे जणे सायास घेशी हो म्हणे पाया बागुली तुझने इंद्रिय करीती पाहे विषाचे ढळ करी जे सरते जीवित वारी तरी औषधाचे वैरी काय जीवान म्हणे ऐशी ताशी जे जे निके ते सदाचे इंद्रिया दुखे एरवी सोपे योगासारिखे काही आहे यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्यन्तिकं यत्तत् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियं व्यक्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः म्हणून या आसनाची या घारिका जो आम्ही अभ्यास सांगितला निका तेणे होईल तरी हो का निरोधूया एरवी तरी येणे योगे जय इंद्रियांदान लागे त्या चित्त भेटो रे गे आपण पिया पडदोनी पाठीमुरी ठाके आणि आपण पिया ते आपण पोझे लेखत घेऊ ओळखे म्हणे तत्व हे मी हे ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्य पैसे मग आपण पया समरसे विरोणी जाय जया प्रते आणिक नाही जया ते इंद्रिय निर्णती कही तै आपणची आपली आठाई होऊन ठाके यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचालते मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पापरी भारे चित्त न दाटे का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडिलिया चित्त महाशक्ती पवडिलिया ठेवून घे ऐसे आपण पारिगुणी ठाये मग देहाची वासने पाहे आणि कधी सुख होऊन जाये म्हणून विसरे तमविद्या दुःख संयोग वियोगम योग संहितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा
या सुखाची या गोडी मन आरतीची शेची जोडी संसाराची तोंडी गुंतले जे जेव्हाचे बरोबर संतोषाची जाणीव ज्ञानाची जाणीव धया लागी ते अभ्यासले नियोगे सावयव देखावे लागी देखिले तरी अंगे होई लगा संकल्प प्रभवान कामा त्यक्त्वा सर्वान शेषितः मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः तरी तो जीव बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोक संकल्पा दाखविजे हा विषयाचे निमाली आहे ते इंद्रिय निमालिया धारणी तरी हे घालून मुके जैविताशी ऐशे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे रतीची आज होळारे बुद्धिनांदे शनै शनैरुपर मेतर बुद्धा धृतिगृहीत आत्मसंस्तमन कृत्वा न कश्चिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चल स्थिरं ततोस्ततो नेमेत आत्मन्येव वशं नयेत् बुद्धी धैर्य होय सोटा तरी मनाच्या अनुभवाची वाटा हळूहळू आणून तरी प्रतिष्ठात्मक होणी ही आहे एके परी प्राप्ती आहे विचारे हे नटके ते सोपारे आणि कैके आता नेमके हाय तुला जेवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची आपुला बाहेरानो हे जरी येतुले निश्चित स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलीले घेत जाईल ते धुनी निमुक्ती घेऊन येईल ऐशनी स्थैर्याची होईल सावी की प्रशांत मनसंहेनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतं कल्मषं पाठीचे तुलने वेळे तया स्थैर्याचे निमिळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे तया ते देखून अंगा पडेल अद्वैती द्वैत घडेल आणि ऐकते जे घडेल त्रैलोक्य हे आकाश दिशे दुसरे ते अभ्रजय हे गगनाचे का भरे विश्व जैसे तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आगवे होय ऐशी प्राप्ती सुखोपाये आहे येणे नैव समतात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम् अत्यंतं सुखमश्नुते या सोप्या युगस्थिती उकलू देखिलागा भूती संकल्पाची संपत्ती सोनिया हे सुखाचे सांगाते आले परब्रह्म आतवते तेच लवण तैसे जळाते सांडून येणे तैसे होय ते मिळे मग सामरस्याच्या रावळी महासुखाची दिवाळी दिवेशी दिसे ऐसे आपले बायवरी चालीचे आपले पाठीवरी हे पार्था नागवे तरी अनायकी सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति तरी मी तो सकळ देही असे तर विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळैसे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे तुले होवा वेगा एरवी तरी अर्जुना जो एकवटल्या भावना सर्वभूती अभिन्ना मातृभिये भूतांचनी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा मिया बोलता दिस तसे वाया एरवी न बोलिये तरी धनंजया तो मीच्या आहे दीप आणि प्रकाशा एक अंकिता पाडू दिसा तो माझ्या ठाई तैसा मी त्या माझी जैसा उल्काचे आयुष्य रसू का गगनाचे माने अवकाशू तैसा माझे रूपे रूपसू रूप पुरुषुतोगा सर्वभूतस्थितं यो मां भजते कत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयी वर्तते जेणे ऐकाचे दुखी सर्वत्र मातेची केटी देखला जैसा पटी तंतु एको का स्वरूपे तरी बहुते हाती परी तैशी सोनी बहुवेन होती ऐसे ऐक्या जळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली ऐशी अद्वैत दिवशी पाहाली रात्री जया तो पंचात्मिक सापडे तरी मग सांग बा कैशानी अडे जो प्रत्यनी पाडे मशी तुके माझे व्यापकपणा घ्यावे गौसले दयातीने अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला आता शरीर तरी आहे परी शरीराचा तो नव्हे ऐसे बोलोरी होय ते करू नये काही
आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेयासारिखे जो चराचर देखे खंडित सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभी कर्मे दोन्हीशी मनोधर्मे नेण्याची जो हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानितशी अवयव फुले होते हे एकही काय सांगावे जया त्रैलोक्याची आघावे मी ऐसे स्वभावे बोधा आले त्या की राठी लौकिकी सुखदुःखी तयाचे म्हणते परी आम्हा त्याशी प्रतिती परब्रह्मीची हा म्हणून आपण पा विश्व देखील आणि आपण विश्व होईचे ऐसे साम्यची एक पुरुषांशी पांडवागा हे तुमचे भोवती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागे की साम्यापरवती जगी प्राप्ती नाही. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन यतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिरां चञ्चलं हि मनकृष्ण प्रमाथे बलवद्गणं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरेव सुदुष्करम्. तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामुच्या कणवा परीन पुरोजी स्वभावा मनाथिया हे मन कैसे केवडे ऐसे पाहू म्हणे तरी न सापडे एरवे राहटवाय थोडे त्रैलोकिया म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राहा म्हणतिया राहेल महावातू जे बुद्धीचे सळे निश्चयाचे टाळे धैर्याशी हातपळे मिळवून जाय जे विवेकाचे भुलवी संतोषाशी टाळे लावी वैसे ते हिंडवी दाही दिशा जे निरोधले घे उवावी जया संयमाची होय सावाऊ हे मन आपला स्वभाव सांडील काही म्हणून मन एक निश्चळ राहील मग आम्हाशी साम्य होईल हे विशेषी न घडेल याची लागे. श्री भगवान उवाचो असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. तव श्रीकृष्ण म्हणती साधची बोलत आहाशी ते तैसेची या मनाच्या केरचपळची स्वभावगा परी वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलीने एक अवसरे स्थयावेल का जे या मनाचे कणके जे देखी घोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जाईचे. असंयमात्मनः योगो दुष्प्राप्य इति मे मतिः वशात्मना तु यतता शक्तो आप्तुमुपायतः. एरवी विरक्ती जयाशी नाही त्या अभ्यासी नरेगती कही त्या नाकळ हे आम्ही न म्हणू काही परी यमनिमाच्या वाटा न वजीजे करी वैराग्याची शीन करीजे केवळ विषय जळ ठाकजे पुढी जेवणी या झाली या माणसा काही युक्तीची कामी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैशेनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगन होय कैसा पाहू तरी योग साधन जितुके हे आघवेचे काय लटिके परी आपण पे अभ्यास न टके हेच म्हणे अंगी योगांची होय बळ तरी मन केतुले चपळ काय महदा ये सकळ आपण हे अर्जुन म्हणे निके योग बोलती ते न चुके साधते योग बळेशी न तुके म्हणून बळ तरी तोची योग कैसा केवी जाणू आम्ही केतुले दिवस याची मातो नेणू म्हणून मनाते जी म्हणो ना बरं हा आता घ्या जन्मा तुझेनी प्रसादी पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा झालाजी. अर्जुन उवाचो अयति श्रद्धयोपेतो योगाचरितमानसः अप्राप्य योगसंसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नाभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पतिः ये तन्मे संशयं कृष्ण छत्तुम् अर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयश्चास्य छत्ता नहि उपपद्यते. परी आणि ते गोसाविया मज संशय से साविया तू वाचून फेडावया समर्थ नाही म्हणून सांगे श्री गोविंदा कौणुयोग मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपायवण इंद्रिय व्यामून निघाला आस्थेचे वाटा लागला आत्मसिद्धीच्या पुढील नगराया तेव्हा आत्मसिद्धीनं ठकेचे आणि मागूचे नाही एवढीचे ऐसा असतो गेला माझारींचे आयुष्य भानू जैसे या काळ्या भाडू हळूमाळूस पातळ विपाय आले केवळ शिनावर्षे तैशी दोन्ही दुरावली ये प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती सांडवली श्रद्धातया ऐसा दोलांतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला त्या होई कवणगती. हे भगवान वाचो
पार्थ नैवेनामुत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत कश्चित् दुर्गतीं तात गच्छति. तर श्रीकृष्ण म्हणती, पार्थ जया मोक्ष सुखी असता त्या मोक्षा तुम्ही अन्यथा गती आहे का. परी जे तुले हेचे घडे जे माझारी स्वावे पडे तेही पर्यायी सुरवाडे तो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोमसिद्धी ते. परी तुला विगुण व्हायची म्हणून विसामा तरी निकाची पाठी मोक्ष तो तैसाची ठेविला असे. प्राप्य पुण्यकृतां लोकान् उषित्वा शाश्वतो समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते. ऐके कौतिक हे कैसे जे शत्मका लोक साह्यासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामो. मग देतीन जे अमोघ अलौकिक भोग भोगीदाई सांग कांटाळे मन. हा अंतराय उचिता का ओढतया श्री भगवंता ऐसा दिविभोग भोगितान तापी नित्य. पाठी जन्मी संसारी परी सकळ धर्माची या माहेरी लांबा उगव्या घरी विभव श्रियेचा. जया ते नीतीपंथे चालीचे सत्यधूत बोलीजे देखावेचे देखेजे शास्त्रदृष्टी वेद जो जागे छोरू. जया व्यवसाय ज्या चारू सारासार विचारू मंत्री जया. जयाच्या कुळी चिंता झाली क्षुराची पतिव्रता. जयाचे ग्रह देवता अधिरुद्धे ऐशेची पुण्याची जोडी वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी. ते जन्मे तो सुरवाडी योगच्युत अथवा योगिनामेव कुले भवति धीमता. तेथति दुर्लभतरं लोके जन्म यदि दृशं तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौरदेहिकं. यतते च ततो भूयः संशुद्धो कुरु नंदन. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मश्रोत्री महासुख क्षत्रियादिवंत जो सिद्धांताच्या सिंहासनी राज्य कैते त्रिभुवनी जे पूजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेक गुमाचे मुळी बैसले हाते नित्य फळी. त्या योगियांची ऐकुळी जन्म पावे मोडकी देहागती उमटे आणि निज ज्ञानाचे पहाण फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा तैशी दशेची वाट न पाहता वैशेची या गावा न येता. बाळपणीच सर्वज्ञता वरीत ते तिये सिद्ध प्रमेचनी लाधे मनची सारस्वते दुभे. मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. ऐसे हे जन्म जया लागे देवस काम स्वर्गी ठेले जे पहोम करती सदा. अमरी भाट होईजे मग मृत्यू लोकाचे वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. पूर्वाभ्यासेन ते नैव प्रियते वशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आणि मागील जे सद्बुद्धी जे जीवित्वा झाली होती अवधी मग तेची पुढती रवदीन विला हे. ते सदैव आणि पायाळ वरी दिव्यांजन होय डोळा. मग देखे जशी अवजळा पाताळे जने तैसे दुर्भेद अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय. तैसे सौर सेवण जाय बुद्धी दयाची बळेंद्रिये तिमना मन एकवटे पवना. पवन सहज गगना मिळूची लागे ऐसे नेणू काया पैसे त्या तिची क्रिया अभ्यासे. समाधी घर पुसे माणसाचे जाणीचे युगपटींचा भैरव काया रंभेचा गौरव. ते वैरागी सिद्धिदान हो रूपाला हा संसार माणिके माप काष्टांग सामुग्रीचे द्वीप. जैसे परिमळीचे धैर्य रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला ती सिद्धी भांडारे काढिला. जसे तेणे माते रुढला साधक दसे. प्रयत्नात्मयत्मानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संशुद्धः ततो याते परां गतिं. जे वर्षतांची या कोडी जन्मसहस्रांची या आडी लंघिता पातला धडी आत्मसिद्धीचे म्हणून साधन जाता घेवे अनुसरे तया स्वभावे. मग आयते वैश्वर्याने विवेकाची पाठी विचारची या वेगा विवेकुळी ठाके मागा. मग अविचारणे ते अंगा घडून जाय तेच मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवन पण सरे. आपण पापण मरूया काशेही पण वाचा माथा पुढे येथुलनी अन्वाचे सुख जोडे. म्हणून आधीचे बोलू बहुडे त्या माझी ऐशी ब्रह्मीची स्थिती जे सकाळ गतीची गती. त्या मूर्ताची मूर्ती होऊन ठाके तेणे भोवती जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळे झाडिली. म्हणून उपजत ठेव बुडाली लग्नघटिका आणि तदृत्यशी लग्न लागून ठेल्या भिन्न. दैसे लोपले अभ्रगन होऊन ठाके ते विश्वजित होय माहुतीत लया जाये. ते विद्यमानाची देहे झाला तो गा. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्यो मतोऽधिकः कर्मविश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन.
तया लाभाची आशा करुणी धैर्य भाऊंचा भरोसा घाली षटकर्माचा धारचा कर्मनिष्ठ काजे एक वस्तू लागे बाणुनी ज्ञानाची वज्रांगे झुंजत प्रपंच समरंगी ज्ञानी गा आठवानी लागे सरळा कपोदुर्गाचा अडकडा झोंबजी तपे टाळा दयाचिया जे भजतिया भज्य याज्ञिकाची याज्य एवम जे पूज्य सकळा सदा तेजितो आपण स्वय झाला निर्वाण हे साधकाचे कारण सिद्धतत्व म्हणून कर्मनिष्ठाबंधू तो ज्ञानी अशुबिंदू तापसाचा आद्यू तपोनाथू पै जीव परमात्मा संगमा दयाचे आणि झाले म्हणून धर्मा तो शरीराचे परिमहिमा शिपावे म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होयंतगणे पंडुकुमरा योगिनामपि सर्वेषां मदगतेनन्तरात्मना श्रद्धावान् लभते यो मां समयुक्ततमो मतः हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. आगायोगी जो म्हणिजे तो देवाचा देव म्हणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तेच भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आहे ते मीची झाला अनुभवे खंडित मग त्या महाप्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नवेगा तो साचे भद्रापती कया हे कुठल्या प्रेमा जरी पाडे काही युक्मा तरी मी जे हेतु आत्मा हे जे होय ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलिले गुण समुद्रे त्रिभुवनैक नरेंद्र सिंगे म्हणे हेच आधीपासून पार्थ ऐके शिके असता दुणावले हे दुनाचा भाऊ सरले ती सावियाची मुठी संतोषला जे बोला हरिसा जोडला तेणे हरे की आता फलवला निरुपिलं तो प्रसंग आहे पुढा जे शांत दिशेल घडा तो पालविजेल मोडा प्रमे बीजाचा जे सात्विकाचे वडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुर्चित्ताचे पर्यावधानाचा आपसा लाधला सोनी आयसा म्हणून पेरावया धिंसा श्रीनिवृत्तीशी ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात देवीला ते पुढे बिजेचे वाहिले म्हणून येणे मुखी जे जे निघे ते संताच्या हे साचली लागे हे असो सांगू श्रीलिंगे बोलू जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे सांठ वाटी घ्यावे चित्ताची अवधानाचे निहाते नेयावे हृदयांतवते हे झवती लायणीचे सज्जनाची हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहती लाखोली जीवा आता अर्जुनेशी श्री मुकुंदे नागर बोलियेल विनोदे हे भोवियेचेनी प्रबंधे सांगे नमी इति श्री ज्ञानदेवीचितायां भावार्थदीपिकायां षष्ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय.